श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओवी क्रमांक 162. जेथ प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची दिठी गेली, जेणे इंद्रिये विसरली, विषय संगू. आता हा ज्ञानयज्ञ कसा असतो त्याबद्दल सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्रवृत्ती पांगुळ झाली म्हणजे काय? कर्म करण्याची जी वृत्ती होती, जी हौस होती, ती हौसच नाहीशी झाली. म्हणजे मनातल्या सगळ्या अपेक्षा, इच्छाच संपून गेल्या. मला आता काहीच नकोय, मला आता कशाचीच अपेक्षा नाही, त्यामुळे मी काही कर्म करण्याची आवश्यकताच नाही असं आपल्याला वाटू लागतं. मग नाईलाज म्हणून आपल्या हातून कर्म घडतं, कारण आपण या कर्मभूमीमध्ये जगत असतो. म्हणून तो कर्म करतो, पण उगीचच आपलं डोकं त्यामध्ये खर्च करत नाही, तर्क वापरत नाही. त्यामुळे इथे तर्काचं सुद्धा कामच नसतं. आणि आपली इंद्रिये जी असतात ती विषयांचा संगच विसरून जातात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. बघा काय आश्चर्य की एकदा का आपल्याला ज्ञान प्राप्त झालं, एकदा का आपल्या हातून हा ज्ञानयज्ञ घडायला लागला की होतं काय की आपल्या विषयांना जी इंद्रिय चटावलेली असतात, त्या इंद्रियांचे ते विषयच नाहीसे होतात. आणि विषयच संपल्यामुळे इंद्रिये शांत होतात, तृप्त होतात, समाधानी होतात. आणि मग इंद्रियांची वखवख जी असते ती आपोआप शांत होते. आपलं कसं आहे माहिती आहे का? महाराज एक उदाहरण देतात. ते म्हणतात, एक रोगी होता, त्याला तपासायला डॉक्टर आले, पण काही केल्या रोगाचं निदानच होईना. त्याचं तपासणं सुरूच राहिलं. अगदी तो रोगी मरायला टेकला तरी यांचं तपासणं चालूच राहिलं. आपलं असं होतं, आपण नको त्या गोष्टींचे तर्क करत बसतो. असं झालं का, तसं झालं का, हे होईल का, ते होईल का. आणि मग आपण अज्ञानी जगामध्येच वावरत असतो. आपलं आयुष्य संपत आलं तरी आपले तर्क काही कमी होत नाहीत, तर्क काही थांबत नाहीत. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एकदा का तर्क पक्का झाला, त्याचा निश्चय झाला, निर्णय झाला की आपल्या आयुष्यातले तर्क संपले पाहिजेत. असं जेव्हा घडतं त्यावेळेला इंद्रिय देखील विषयभोग विसरतात. त्यांना त्या विषयामध्ये रस वाटेनासा होतो आणि मनातल्या सगळ्याच वृत्ती शांत होतात. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलके पण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे. मनाचं मनपणच गेलं म्हणजे काय झालं तर मन नाहीसं झालं, मन थांबलं, मन थकलं. किंवा आणखीन एक अवस्था प्राप्त होते, ती म्हणजे मनाचं उन्मन होणं, मन दिव्य स्वरूपाला जाणं, वरच्या स्तरावर जाणं, भगवंताशी एकरूप होणं. अशा प्रकारे दोन्ही प्रकारे मनाचं मन पण नाहीसं होतं. एकदा का मनाचं मन पण नाहीसं झालं की मन अमन होतं किंवा न मन होतं, मनच राहत नाही. आणि मग काय होतं, बोलाचं बोलके पण जातं. म्हणजे काय होतं तर मनातल्या मनामध्ये जे काही आपण बोलत असतो ते बोलणं सुद्धा थांबतं आणि मन अबोल होतं.
एकदम शांत होतं, त्याच्यामध्ये विचार येणं देखील थांबतं. ही अवस्था झाली रे झाली की मग आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होतं आणि ज्याला जाणायचंय त्या भगवंताला म्हणजे त्या ज्ञेयाला आपण प्राप्त करू शकतो. ओवी क्रमांक 164. जेथ वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचाही सोसू तुटे, जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपण स्वतःच स्वतःला भेटायचं असतं. म्हणजे काय? आत्मज्ञान होणं किंवा आत्मदर्शन होणं म्हणजे असं की माझ्यातला जो खरा मी आहे, हा देह चालवणारा जो आत्मा आहे, तो आत्मा आणि परमात्मा हे वेगळे नसून एकच आहेत. आणि म्हणून माझ्यामधला जो खरा मी आहे, माझा जो आत्मा आहे, त्या आत्म्याला समजून घेणं, त्याला जाणणं, त्याला भेटणं, त्याला ओळखणं हेच सगळ्या अध्यात्माचं, परमार्थाचं, वेदांताचं मर्म आहे. स्वतःचाच शोध घेणं म्हणजेच आत्मदर्शन. स्वतःच स्वतःला शोधणं, स्वतःच स्वतःची भेट घेणं म्हणजेच आत्मदर्शन, आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार. हा जेव्हा घडतो तेव्हा आपल्या मनामध्ये विवेक नाहीसा होतो, विवेक संपतो. विवेक संपतो आणि वैराग्य देखील शिल्लक राहत नाही. म्हणजे काय? आत्मज्ञान झालं की माणसाला कुठल्याच गोष्टीची गरज वाटत नाही, ना विवेकाची ना वैराग्याची. कारण तो सगळ्याच गोष्टींपासून अलिप्त होतो. ज्याप्रमाणे आपला आत्मा देहामध्ये असून सुद्धा अलिप्त असतो आणि साक्षी भावाने तो आपल्या देहाकडे पाहत असतो. आता हे समजण्यासाठी तुम्हाला नारळाचं उदाहरण सांगतो. जेव्हा नारळ ओला असतो तेव्हा काय होतं, ते खोबरं जे असतं आतलं ते करवंटीला चिकटलेलं असतं. त्यामुळे त्या करवंटीला चिकटल्यामुळे, त्या करवंटीशी एकरूप झाल्यामुळे होतं काय की जेव्हा आपण नारळ फोडतो त्यावेळेला करवंटी तर फुटतेच, पण त्या करवंटीच्या फुटण्याबरोबर आतलं खोबरं देखील फुटतं आणि नारळामध्ये असणारं पाणी बाहेर गळून जातं. हे झालं ओल्या नारळाबद्दल. पण एखादा नारळ जर वर्षानुवर्ष ठेवला तर आतमध्ये जे खोबरं असतं ते वाळून त्याचा गोटा खोबरं होतं आणि तो गोटा झालेला खोबरं करवंटीपासून वेगळं होतं आणि ते आतमध्ये हालायला लागतं, गुडूगुडू असं वाजायला लागतं. मग अशा वेळेला तो नारळ जर फोडला तर करवंटी फक्त फुटते, परंतु त्या करवंटीपासून ते गोटा खोबरं वेगळं झालेलं असल्यामुळे खोबरं मात्र आतमध्ये सुरक्षित राहतं. आता हे जर नारळाचं उदाहरण कळलं तर आपल्याला आत्मा, देह, परमात्मा या सगळ्या गोष्टी सहज समजतील. ओला नारळ म्हणजे आपण सर्वसामान्य माणसं, ज्यांच्या मनामध्ये देहभाव जागृत असतो. आपला खरा मी जो असतो तो आत्म्याचा अंश असून देखील हा देह म्हणजेच मी असं समजायला लागतो आणि तो त्या देहाला चिकटतो. आणि म्हणून एका अर्थाने तो ओला नारळ असल्याप्रमाणे असतो. त्या देहाला चिकटलेला तो आत्मा असल्यामुळे देहाचे जे काही भोग आहेत, देहाची जी काही सुखदुःख आहेत ती त्या आत्म्याला, त्या जीवाला भोगावी लागतात. आणि म्हणून आपण म्हणताना सुद्धा म्हणतो, माझा जीव कासावीस झाला, माझा आत्मा थंडावला, माझा आत्मा उदास झाला, जीव कासावीस झाला, जीव तडफडला. हे सगळं का म्हणतो? वास्तविकपणे त्या जीवाला काहीच झालेलं नसतं.
जीव हा शरीरापासून वेगळा असतो, परंतु तो स्वतः शरीर म्हणजेच मी असं मानत असल्यामुळे ओल्या नारळाप्रमाणे त्याची अवस्था होते आणि तो देहाला चिकटलेला असल्यामुळे देहभाव त्याचा भक्कम असल्यामुळे त्याला या सगळ्या सुखदुःखांची बाधा होते. म्हणजेच करवंटीबरोबर ते आतलं खोबरं देखील फुटतं. पण जेव्हा आत्मज्ञान होतं, जेव्हा मी खरा कोण आहे, मी भगवंताचा अंश आहे हे जेव्हा त्याला कळतं, त्यावेळेला त्याचं आत्मभाव जागृत झालेला असतो आणि देहभाव नाहीसा झालेला असतो. हा देह म्हणजेच मी ही जी त्याची धारणा असते ती संपून जाते आणि म्हणून तो देहापासून अलिप्त होतो, वेगळा होतो आणि साक्षी भावाने तो देहाकडे पाहत असतो. ही जी आत्म्याची अवस्था आहे ती वाळलेल्या खोबऱ्यासारखी किंवा गोटा खोबऱ्यासारखी आहे. तो त्या नारळापासून, करवंटीपासून वेगळा झालेला असतो आणि म्हणून असा नारळ फोडला की करवंटी फुटते, परंतु आतला गोटा खोबरं मात्र जसंच्या तसं शाबूत राहतं. म्हणजे आपला देह जरी गेला, माणसाला मरण जरी आलं, तरी आत्मा किंवा जीव हा त्या देहापासून वेगळा असल्यामुळे तो साक्षीत्वाने तिथे असतो आणि अलिप्त असतो आणि देह म्हणजे मी ही त्याची भावना नाहीशी झालेली असते आणि म्हणून देहाच्या सुखदुःखाचे कुठलेही परिणाम त्या आत्म्याला किंवा त्या जीवाला भोगावे लागत नाहीत. आणि मग अलिप्त राहिल्यामुळे, त्या करवंटीपासून दूर झाल्यामुळे, करवंटी जरी फुटली तरी आतलं खोबरं मात्र जसंच्या तसं असतं. त्याप्रमाणे आपला देह जरी गेला तरी आत्मा किंवा जीव मात्र जसाच्या तसा असतो. आत्मज्ञान झालं म्हणजे हा सगळा विवेक जागृत होतो आणि एक प्रकारे विवेकच नाहीसा झाला अशी अवस्था होते. कारण आता मला कशाचीच गरज नाही हे त्याला कळायला लागतं. मी परमात्म्याचा अंश आहे आणि मला या देहाची, या जगण्याची, या जीवनाची किंवा या वैराग्याची, विवेकाची कशाचीच अपेक्षा नाही. आणि म्हणून इथे महाराज म्हणतात, वैराग्याचा पांगू फिटे. म्हणजे वैराग्य जे आहे ते पांगळं झालं, विवेकाचा सोस तुटे. आजपर्यंत जे विवेकाने वागावं हा जो सोस होता तोही संपतो आणि मग न पाहता सहज भेटे आपणच आपल्याला सहजपणे भेटतो. म्हणजेच आत्मज्ञान होतं. म्हणजेच खऱ्या मीला मी समजून घेतो. यज्ञापासून काय निर्माण झालं पाहिजे तर ज्ञान प्राप्त करून घेण्याची जिज्ञासा. ती जिज्ञासा कशी निर्माण होते हा विषय आता इथून पुढे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगणार आहेत. आता आपण या अध्यायातला गीतेमधला 34वा श्लोक बघूया. तत्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. तत्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. तत्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. याचा अर्थ आता आपण बघूया. आध्यात्मिक दृष्ट्या ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालंय अशा श्रेष्ठ गुरूंकडे जाऊन हे आत्मतत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. असा आत्मसाक्षात्कारी पुरुष
तुला ज्ञान प्राप्त करून देऊ शकतो, कारण त्यांनी स्वतः ते आत्मतत्व जाणलेलं असतं. भगवान श्री गोपाल कृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, हे आत्मज्ञान ज्या आचार्यांच्या जवळ असतं, ज्या सद्गुरूंजवळ असतं, ज्या सत्पुरुषांच्या जवळ असतं, त्यांच्याजवळ जाऊन तू त्यांना साष्टांग नमस्कार कर. अत्यंत नम्रतेने, अत्यंत प्रेमाने, अत्यंत भक्तिभावाने तू त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा करून तू हे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न कर. अशी ज्ञानी माणसं, तत्ववेत्ते, तेच तुला हे आत्मज्ञान सांगू शकतील, देऊ शकतील. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे आत्मज्ञान कुणाजवळ असतं, तर सत्पुरुषांजवळ असतं. आणि जे सद्गुरू पदाला पोहोचलेले असतात त्यांच्याकडेच हे आत्मज्ञान असतं. आमच्यासारखी प्रवचन करणारी, कीर्तन करणारी, भजन करणारी, स्वतःला सज्जन समजणारी जी मंडळी असतात त्यांच्यापाशी हे आत्मज्ञान नसतं. ज्ञानी माणसांजवळ, विद्वानांजवळ तर अजिबात नसतं. उलट जे स्वतःला ज्ञानी समजतात, विद्वान समजतात, पंडित समजतात, ते अहंकाराने भरलेले असतात, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.